हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर सकाळी सकाळी परीच चाललं आहे अंगणामध्ये रांगोळी काढायचं. का तर आमच्या इथं दिंडीचा कार्यक्रम आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या गावामधून दिंडी सासवडपर्यंत पायवारी करत असते. तर त्यासोबत मी पण जाणार होते बरं का. म्हणजे ह्या वर्षी जरा थोडंसं लांब जायचा विचार केला होता. तर म्हणलं चला आता अंघोळ वगैरे झाली माझी आणि रांगोळी काढून घेतली. मी जी अंगणातली रांगोळी ती मी काढली आणि तुळशी बसली होती ती परीने काढली. तिला काढायची होती म्हणून म्हणलं चला. आणि तिने सकाळी उठल्याबरोबरच रांगोळी काढून घेतली बरं का. कसं होतं सगळ्यांचं मग जाणं येणं चालू होतं आणि मग रांगोळी काढायला उशीर होईल. त्यामुळे तिने पटकन उठल्याबरोबर रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मी चहा वगैरे ठेवला, दूध तापाय ठेवलं आणि म्हटलं चला आता चहा पाणी प्यायचं आणि आपलं घरातलं जे थोडंफार काम आहे ते आवरायचं आणि निघणार होते. का तर मला आल्यावरती आणि परीच्या पप्पांनाही नाईट शिफ्ट होती. त्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं. त्यांची झोप चालली होती तोपर्यंत म्हणलं माझं जाऊन पण येईल मी आणि चपाती वगैरे करून गेले होते बरं का. आणि मग पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर चपात्या वगैरे बनवून ठेवल्या आणि आल्यावरती भाजी बनवून होते. तर माझी देवपूजा कशी झाली मला सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी देवपूजा तुम्हालाही आवडते का नक्की सांगा. आणि बघा मी स्वामींसाठी किती सुंदर असा फेटा शिवलेला आहे बरं का. पहिल्यांदाच असा ट्राय केला आणि खरंच खूप सुंदर दिसतात माझे स्वामी. तर मला हा फेटा खरंच पहिल्यांदाच शिवला आणि छान पण जमला. असं म्हणजे आवडला मला शिवलेला. माझंच मला आवडला. तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि स्वामींसाठी मी असे काठपदराचे ना वस्त्र शिवत असते. तर तुम्हाला जर शिकायचं असेल, तर मला कमेंट करा. जास्त कमेंट आले तर मी तुम्हाला पण शिकवेल. आणि आमच्या गावामध्ये आहे ना प्रत्येक वर्षीची दिंडी जाणार असेल आणि कार्यक्रम असेल दिंडीचे त्यावेळेस असे सांगतात सगळ्यांना की तुळस एकदम दारासमोर ठेवा आणि एक रांगोळी वगैरे काढून घ्या. म्हणून आम्ही जितकं होईल तेवढं सजवण्याचा प्रयत्न करतो दारांगण. तसंच आता मी दारात छान अशी सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि जिथं म्हणजे माझी कुंडी असते ना ती एवढी स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे मी समोर ठेवली होती आणि प्रत्येकजण आमच्या दारासमोर म्हणजे प्रत्येकाच्या दारासमोर अशी कुंडी ठेवून प्रत्येकजण रांगोळी वगैरे काढत असतात. तर बघा तुम्हाला मी पुढे पण दाखवणार आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी झाली. पावलं वगैरे मीच काढली आणि त्यानंतर दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावली आणि जास्वंदीची 1-2 फुलं सापडली तीसुद्धा मी वाहून घेतली आणि तुळशी मातेचाही आशीर्वाद घेतला आणि हा व्हिडिओ जरासा उभा शूट केल्यामुळे असं दिसतोय बरं का. तर तुम्ही समजून घ्या आणि खूप सुंदर असा अ, दिंडीचा कार्यक्रम पण पार पडला. तर खरंच खूप छान वाटलं. आणि बघा दिंडीची ही आमची तो खेड शिवापूर आहे ना, तिथली पालखी आमच्या गावामध्ये येते. जिथं खेड आहे ना, खेडातली पालखी आमच्या इथे येते. तर ही खेडातली सगळीजण आली होती पालखी घेऊन आणि आम्ही बघा मंदिरात नमस्कार केला विठ्ठल रखुमाईला आणि तिथून आम्ही दिंडीबरोबर जाण्यासाठी निघालो होतो. आम्हाला थोडासा उशीर झाला होता. तर सगळीजण गेली होती आणि त्यानंतर आम्ही शेवट गेलो पण तरी पण आम्ही दिंडीबरोबर पोहोचलो बरं का. तर बघा सगळीजण चाललेलीच होती. आणि एकदम सासवड रोड जो आहे सासवडचा, तर त्या रोडच्या इथून म्हणजे जवळ पडतो आमच्या इथून. त्याच्यामुळं मधल्या रोडने आम्ही चालत, चालत चाललो होतो आणि बरेच अंतर आम्ही ह्यावेळेस चाललो बरं का. तर ह्या डोंगराच्या पायथ्याशी आम्हाला जायचं होतं. बघा आता बरीच जण चाललेली आहे. तर हा दिंडीचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? नक्की सांगा आणि आमच्या सगळ्या गावामध्ये सगळ्यांनी दिंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता बरं का. खरंच खूप छान वाटलं आणि तिथं कसं फराळाचं वगैरे वस्तू वाटत होते. तर परीने आम्ही दोघींनीही वेपर्स एक घेतलं होतं आणि आपलं निवांत बसून जरा तिथं एन्जॉय केलं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मी हळीची खीर बनवत होते. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी मी स्पेशल अशी रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि ही हळीची खीर कशासाठी तर माझी कंबरदुखी परत वाढलेली आहे आणि जसं म्हणतात ना शिलाई कामामुळं कंबरदुखी वाढतेच. तसं झालेलं आहे. थोडीशी हळूची किरकिरी का तर मी नाश्ता वगैरे काहीच नव्हतं केला. फक्त चहा पिले होते आणि गेले होते. तर मला यायला 11 वाजले होते. 11, 11:30 झाले होते. तर मग त्यानंतर आम्ही आलो आणि त्यानंतर थोडीशी खीर बनवली. हळीवची खीर आहे ना खाण्यासाठी आणि आपल्या कंबरेसाठी, हाडांसाठी खूप छान आहे आणि ही खीर जास्त करून बाळंतणीला दिली जाते आणि कमरेला ह्याला खूप चांगली असते. तर त्यावेळेस ज्यावेळेस खायची होती त्यावेळेस खायला मिळालं नाही. पण म्हटलं चला आता आपण आपल्या हाताने थोडीशी का होईना खाऊन आपली थोडीशी काळजी पण घ्यावं. त्यासाठी मी थोडंसं जरा माझी आता कंबरदुखी वाढत चाललेली आहे बरं का, शिलाई कामामुळेच बहुतेक असं मला तर वाटते. तर मी म्हटलं चला आता जरा थोडीशी हळीची खीर वगैरे खायची आणि आपली स्वतःची काळजी आपण नक्की घ्यायची आणि सर्व ताईंनी असंच नक्की करा. ज्यावेळेस आपल्याला खायचं असतं त्यावेळेस आपल्याला जर नाही मिळालं ना तर स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आणि थोडंसं आपल्यासाठीही थोडासा वेळ देऊन काहीतरी करायचं प्रयत्न करायचा. चला माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर एक ब्लाऊज दुपारी मी शिवला तर तो कसा वाटतोय नक्की सांगा. आणि खूप छान बरं का हे म्हणजे दिंडीसाठी शिवलेला का ब्लाऊज आहे मी आणि सकाळी उठून लवकर शिवला होता आणि त्यानंतर साड्या फॉल लावल्या होत्या आणि शिलाईचं काम भरपूर असतं. राहुलचं बघा कसं चाललेलं आहे मागं गेम वगैरे खेळायचं. आता हे पोरांचं असंच चालू असते बघा.
आणि एवढ्या साड्यांना मी मला फॉल लावायचा. तर मला फॉल लावून घ्यायचा आणि आपलं राहिलेलं कामं करायची. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.